मनी लवत नाही पाहता नाही डोळ्याची पापणी अरे गुणवर्णिताना कामे पडते लेखणी कारण मंगल मूर्ती गणेशाची तेहतीस कोटी देवा अभी ऊपर गए तो ऊपर ही लगाएंगे उसको पांडरी पास राजा देवांचा तू देवराया या भुवरी दर्शन द्याया याला काय बोलणार आहे ते माहिती नाही म्हणून सांगायला लागतं प्रॅक्टिस नाही केलेला प्रॅक्टिसवाला बुवा ना विदाऊट प्रॅक्टिस आहे कवन सांगितली गण सांगितलाय त्याला आलोच लेट आलोय पण थेट आलोय कसा आहे इसको माझ्या शिष्याने गेल्या वर्षी मंगेश आंबेडेनं गण गायलाय थोडासा खालच्या स्वरामध्ये गायलाय त्यानं गण चांगलाच गायलाय सुंदरच गायलाय फक्त त्याला अजून एक नोट वरती असते म्हणून एक नोट वरती गातोय माझा गण आहे मी लिहिलाय म्हणून म्हणतोय म्हणायचं राजा देवांचा तू शोभती तुझी पाया कोरस पुन्हा नाचत यावे गणराया
आहे हा महान लावलाय अभावी नाही बक्षीस आहे रसिक पुढच्या रविवारी झोंबी 13वा घालणार आहे. त्या 13वाचं जेवायला बघतो याच रंगमंचावर 13 तारखेला यावं तुम्ही. पुढच्या रविवारी 13 जुलै याच ठिकाणी याच वेळेला याच टायमाला जय गणेश मित्र मंडळ आयोजित कलगीपुऱ्याचा महामुकाबला. कलगीवाले मनोरंजनाचा हुकमी एकटा म्हणजे मी कलगीवाले आणि हे डालगेवाले कलगीवाले आम्ही कलगीवाला हे डालगेवाले ऐका व डालगा घेऊन या सांगतो. कलगीवाले मनोरंजनाचा हुकमी एक्का शाहीर सचिन कदम विरुद्ध वर्सेस शब्दांची जादूगार. त्यांची जादू त्यांची जादू त्या दिवशी चालायची नाही. आवर्जून सांगतो बघायला या जादू चालते का नाही चालते. शाहीर विकास तांबोरे यांचा जोरदार त्या दिवशी गर्दी म्हणजे त्या दिवशी सीटा खाली नसतील एवढं निश्चितपणे आवर्जून सांगतो. योगेश माळी आणि जय गणेश मित्र मंडळ सन्मान्य नामेबुवा सन्मान्य वैभव नामे सन्मान्य दिलीप नामे योगेशजी महाडिक आणि त्यांचे सर्व बुवा तुम्ही पोरी नाचवता. मला म्हटलं आज सगळं दांडेकर आहे. हे परत नाकावर करून बोलायचं नाही. सगळं दांडेकर आणलं 8च आणलंय पाठ सोडणार नाही. सचिन बुवा म्हणतात मला मला सचिन बुवा सगळं दांडेकर आहे बरोबर ऐकणार ते बघून घ्या पाहिजे. 1 नंबर चला मान केलाय मंडळाने सांगितलंय ना तर बघू 13 तारखेला काय होईल तेव्हा तर होईलच. पण आमची कलाकारांची पण कुशंबना आहे मित्रांनो. मी मोठेपणा सांगत नाही. माझा पोरगा अजून पहिलीत पण आहे 50,000 रुपये फी आहे. पोरं पाठवत नाही तो शक्तीतुऱ्यात. मग त्याच्यात एखादी कुमारी पोरगी आम्ही म्हणतोय कुमारी पोरगी नाचवायला हरकत काय. उद्या तुम्ही म्हणाल जो बायकांनाच बोलू नका शक्तीतुरा बघायला मग आम्ही काय करायचं. काही नाही मग आमच्या व्यथा तुम्ही लक्षात घ्या. म्हटलं दादा मी सांगितलं आमच्या व्यथा तुम्ही लक्षात घ्या. पोरं नाही मिळतो मग त्याच्यात तो संच पूर्ण करण्यासाठी एका दुसरी